आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण बहीण आणि हक्क सोडपत्र या विषयावर 3 व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेले आहेत। बहिणीचे विनामोबदला हक्क सोडपत्र करताना सावधान, बहिणीचे हक्क सोडपत्र करण्याची योग्य वेळ कोणती, आणि हक्क सोडपत्राने मिळालेली बहिणीची मिळकत परत करावी लागेल। हे 3 व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ज्यावेळेस या व्हिडिओंना जो प्रतिसाद मिळाला त्याच्या खाली काही कमेंट करण्यात आलेले आणि त्या कमेंटचं आज आपण उत्तर देणार आहोत। पहिला जो कमेंट आलेला आहे त्यामध्ये असं आलेलं आहे की माझे वडील आहेत, त्यांनी त्यांच्या हयातीतच भावाच्या नावावर सर्व मिळकती करून दिलेल्या आहेत, त्यांच्या नावावर आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही, तेव्हा मला काय पर्याय आहे, हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आलेला आहे की मला कर्जाला संमतीपत्र देण्यासाठी बोलावून घेतलं आणि माझ्या भावांनी हक्क सोडपत्राचा दस्त लिहून घेतलेला आहे असं माझ्या आता लक्षात आलेलं आहे, तर यावर काही उपाय आहे का? 2 प्रश्न आहे मित्रांनो। काय प्रश्न आहे? एक, वडिलांनी हयातीतच मुलांच्या नावावर मिळकती करून दिलेल्या आहे, म्हणजे आज वडिलांच्या नावावर कोणतीही मिळकत शिल्लक नाही, हा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की भावांनी कर्जाला संमती घेण्यासाठी मला सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि कर्जाला संमती घेत आहे या नावाखाली माझ्याकडून हक्क सोडपत्र लिहून घेतलेलं आहे। या 2 प्रश्नांना आज आपण उत्तर देणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे की वडिलांनी त्यांच्या हयातीमध्येच भावांच्या नावावर मिळकती केलेल्या आहे, आता वडिलांच्या नावावर काहीही मिळकत शिल्लक नाही, मला उपाय काय? आता इथे काय परिस्थिती झालेली आहे? भावांनी संपूर्ण मिळकती त्यांच्या नावावर करून घेतलेल्या आहेत, वडिलांना भूमिहीन केलेलं आहे, वडिलांच्या नावावर कोणतीही मिळकत नाही। भविष्यामध्ये वडील वारले तर त्यांच्या वारसाची नोंद होण्यासाठी कोणती तरी प्रॉपर्टी तर शिल्लक पाहिजे ना त्यांच्या नावावर। आता त्यांच्या नावावर प्रॉपर्टी शिल्लक नाही, म्हणजे काय झालं? त्यांच्या नावावर प्रॉपर्टी नसल्यामुळे त्यांच्या वारसाची नोंद होणार नाही। आता इथे प्रश्न उपस्थित होईल का मग या बहिणीसाठी काय उपाय आहे? तर या बहिणीसाठी उपाय आहे ते म्हणजे आपण आपल्याला हिंदू वारसा हक्क कायदा बघितला पाहिजे किंवा हिंदू वारसा कायदा आपण बघितला पाहिजे। हिंदू वारसा कायद्याचे 3 टप्पे आहे। 1956 चा एक टप्पा, 1993 चा एक टप्पा आणि 2005 चा एक टप्पा। 1993 च्या अगोदरची जर परिस्थिती बघितली तर ती अशीच होती। एकत्र कुटुंबाची स्त्री ही सदस्य धरली जात होती, ती सहहिस्सेदार धरली जात नव्हती आणि जोपर्यंत वडील हयात आहे तोपर्यंत तिला वाटपाचा दावा करता येत नव्हता किंवा एकत्र कुटुंबातल्या मिळकतीमध्ये वाटपाचा हक्क सांगता येत नव्हता। या कायद्याचा गैरफायदा असा घेतला की भावांनी वडिलांच्या हयातीतच त्यांच्या नावावर काहीही मिळकती ठेवल्या नाही, परिणामी वडील मयत झाल्यानंतर वारस नोंद करण्यासाठी प्रॉपर्टी शिल्लक राहत नव्हती। अशा परिस्थितीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि महाराष्ट्राची जी दुरुस्ती आहे ती 1993 सालची की स्त्रियांना समान हक्क देण्याची, आणि 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये कलम 5 आणि 6 मध्ये झालेली दुरुस्ती, यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। मुद्दा मला हा सांगायचा आहे, जर वडिलांच्या हयातीतच संपूर्ण मिळकती भावांनी त्यांच्या नावावर करून घेतलेल्या आहे, वडिलांच्या नावावर आज मिळकती नाही, तर या भगिनीसाठी काही उपाय आहे का? तर 5 आणि 6 मध्ये 2005 मध्ये झालेलं जे संशोधन आहे त्यावर तोच हा उपाय आहे। कोणत्याही वारसाला, हिंदू व्यक्तीच्या वारसाला ज्यावेळेस तो जन्म झाला तेव्हापासूनच त्याचा हक्क सुरू होतो। आता तुमचा जन्म झाला त्यावेळेस तुमच्या वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी होती आणि तुमचा जन्म झाल्यानंतर भावांनी त्यांच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतलेली आहे। तुमचा एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हक्क कधी सुरू झाला किंवा तुम्हाला हक्क कधी प्राप्त झाला? ज्यावेळेस तुमचा जन्म झाला त्यावेळेस। तुमच्या जन्मानंतर भावांनी
प्रॉपर्टीचा फेरफार केलेला आहे किंवा प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी तुमचा जन्म झाला त्यावेळेस तुमच्या वडिलांच्या नावावर प्रॉपर्टी असल्याने तुम्ही त्या भावांवर स्वतंत्र हिस्सा मिळण्यासाठी वाटपाचा दावा दाखल करू शकता आणि तुम्हाला हिंदू वारसा कायद्याचे कलम 5 आणि 6 प्रमाणे हिस्सा मिळणारच। आता दुसरा मुद्दा, तुमचा हक्क जातो कधी? लक्षात ठेवा, जो हक्क तुम्हाला जन्माने दिलेला आहे तो हक्क फक्त तुम्ही ज्या वेळेस नोंदणीकृत दस्ताने कोणाच्या तरी लाभात सोडून देता, म्हणजे भावाच्या लाभात सोडून देता, काहीतरी मोबदला स्वीकारता आणि हक्क सोडून देता, त्याच वेळेस तुमचा हक्क जातो, तोपर्यंत तुमचा हक्क जात नाही। आता या केसमध्ये वडिलांच्या नावावर जी प्रॉपर्टी होती ती सर्व भावांनी त्यांच्या नावावर करून घेतलेली आहे, परंतु इथे बहिणीनं कोणत्याही नोंदणीकृत दस्तानं हक्क सोडून दिलेला आहे का? नाही। किंवा तिचा जो जन्मताच त्या हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये जो अविभक्त हिस्सा आहे त्या हिस्साच्या मोबदल्यात तिनं काही मोबदला स्वीकारला आहे का? नाही। जर एखाद्या स्त्रीचा जन्मताच हक्क निर्माण होतो एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये आणि जोपर्यंत ती नोंदणीकृत दस्ताने तो हक्क भावांच्या लाभात सोडवून देत नाही तोपर्यंत तिचा हक्क कायम अबाधित राहतो। आता या प्रश्नाचं उत्तर तुमचं असं आहे की जरी तुमच्या भावांनी वडिलांच्या हयातीमध्ये संपूर्ण मिळकत स्वतःच्या नावावर करून घेतली असेल तरी तुमचा एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमधील हक्क हा जन्मतःच असल्याने तुम्हाला तो हक्क दिवाणी न्यायालयात मागता येईल, तुमचा हक्क तुम्हाला मिळणारच, तुमचा हिस्सा तुम्हाला मिळणार। जोपर्यंत तुम्ही तो स्वतःहून नोंदणीकृत दस्ताने सोडून देत नाही तोपर्यंत तुमचा हिस्सा कुठेही जात नाही। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तुम्हाला एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे आणि जोपर्यंत तो तुम्ही नोंदणीकृत दस्ताने किंवा दिवाणी न्यायालयातील वाटपाच्या दाव्यामध्ये कोणाच्या तरी लाभात सोडून देत नाही तोपर्यंत तुमचा हिस्सा जात नाही। आता दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे की मला संमती पत्रासाठी बोलावून घेतलं आणि हक्क सोड पत्राचा दस्त नोंदवून घेतलेला आहे आणि हे माझ्या उशिरानं लक्षात आलेलं आहे। लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसेल किंवा ज्या दिवशी ते आपल्याला समजतं तेव्हापासून आपण आपल्या हक्कासाठी लढू शकतो। तो जो दस्त आहे तो दस्त तुम्हाला फसवून करून घेतलेला आहे, त्या दस्तासाठी तुमची मुक्त संमती नाही, त्या दस्ताचा मोबदला तुम्हाला कोणताही मिळालेला नाही। असा जर एखादा खोटा आणि बनावट दस्त तुम्हाला फसवून करून घेतलेला असेल तर तो तुमच्यावर बंधनकारक राहणार नाही। जे हक्क सोडपत्र तुमच्याकडून फसवून लिहून आणि नोंदवून घेतलेले आहे अशा दस्ताच्या विरुद्ध तुम्ही दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता आणि हा दस्त माझ्या हिश्श्यावर बंधनकारक नाही किंवा माझ्याकडून फसवून करून घेतलेला असल्यामुळे तो माझ्यावर बंधनकारक नाही, तो खोटा आहे, तो रद्द करून मिळावा, अशा मागणीसाठी तुम्ही दावा करू शकता। म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे का जर तुमच्याकडून हक्क सोडपत्राचा दस्त फसवून करून घेतलेला असेल, खोटं बोलून करून घेतलेलं असेल, दबाव आणून करून घेतलेलं असेल, काही आमिष दाखवून करून घेतलेलं असेल तर लक्षात ठेवा दिवाणी न्यायालयामध्ये तो दस्त रद्द करून मिळण्यासाठी तुम्ही दावा दाखल करू शकता। तो तुमच्यावर बंधनकारक नाही आणि एकत्र हिंदू कुटुंबातील माझा जो अविभक्त हिस्सा आहे तो स्वतंत्रपणे वाटप तुटक करून मिळण्यासाठी दिवाणी दावा तुम्ही दाखल करू शकता। हिंदू वारसा कायदा कलम 5 आणि 6 प्रमाणे तुम्हाला जन्मतःच एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये हक्क प्राप्त झालेला आहे आणि कराराच्या कायद्याप्रमाणे जर एखादा करार फसवून खोटं बोलून दबाव आणून मोबदला न देता किंवा खोटी विधाने करून खोटे भासवून जर असा दस्त लिहून आणि नोंदवून घेतलेला असेल तर त्याच्यासाठी आपण दिवाणी कोर्टामध्ये दाद मागू शकतो आणि दिवाणी कोर्टाकडून तो
दस्त रद्द करून घेऊ शकतो। अशा प्रकारे या दोनही प्रश्नांची उत्तरे आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून नोंदणीकृत दस्ताने किंवा मेहरबान न्यायालयासमोर हक्क सोडून देत नाही तोपर्यंत तुमचा हक्क एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमधून जात नाही। आणि दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की मला फसवून माझ्याकडून हक्क सोडपत्र करून घेतलेलं आहे, मला नंतर समजलेलं आहे, माझ्यासाठी काय उपाय आहे? तर त्यासाठी एक उपाय हा आहे, जर कराराच्या कायद्याप्रमाणे तुमच्याकडून एखाद्याने खोटं बोलून खोटे विधाने करून तुमची दिशाभूल करून तुम्हाला कोणताही मोबदला न देता दबाव आणून असा जर एखादा दस्त तुमच्याकडून करून घेतलेला असेल तर त्यासाठी तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकता। असं हक्क सोडपत्र तुम्ही दिवाणी न्यायालयाकडून रद्द करून घेऊ शकता आणि ते रद्द करून तुमचा जो एकत्र हिंदू कुटुंबाच्या मिळकतीमध्ये जो हिस्सा आहे तो तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे। जे आपण यापूर्वी 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या 3 व्हिडिओमध्ये खाली हे 2 कमेंट आले होते। या 2 कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।